नमस्कार मित्रांनो, वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिवाळीपूर्वीच दिवाळी, शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय, कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा. काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला, काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात. तर बघा, राज्यातील शेतकऱ्यांचं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि जेथे जेथे नुकसान झाले ते मोठे नुकसान आहे. मराठवाड्यामध्ये खूप जास्त नुकसान झाले आहे. या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाहीये. हातात पैसे मिळाले पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ते पुण्यामध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. या संकटाच्या परिस्थितीत कुठलेही राजकारण न आणता सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे. आपण सध्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देत आहोत. त्यामध्ये घराची झालेली पडझड ते दुरुस्ती करण्यासाठी आपण त्यांना पैसे देत आहोत. पशुधन वाहून गेले त्यासाठी मदत करत आहोत. शेतीचे नुकसान झाले त्याचा आपण पंचनामा करत आहोत. जी शेती वाहून गेली आहे त्याला आपण पैसे देत आहोत आणि जीवितहानी झालीये त्यालाही पैसे देत आहोत. या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. पीक विम्यासंदर्भात राज्य सरकारने बदललेल्या निकषांसंदर्भात बोलताना ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल ते माध्यम सरकार अवलंबेल, एवढं मी आपल्याला सांगतो, असा विश्वासही यावेळी शिंदे यांनी दिला. त्यानंतर कर्जमाफी संदर्भात मोठी बातमी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट कर्जमाफीची शक्यता धूसर आहे. शेतकऱ्यांना निकष बदलून मदत देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे समोर आले आहे. पण थेट कर्जमाफी देण्यात येणार नाही अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यामध्ये 70 लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे. उभी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बुडाली आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. असे असले तरी सरकारकडून शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देण्याची कसलीही हालचाल मंत्रालय पातळीवर दिसत नाही.